नमस्कार बाळांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधला प्रश्न 5वा आपण बघूया। या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले 4 प्रश्न मी सांगितलेले आहेत, सोडवून दिलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, तर चला आपण हा 5वा प्रश्न काय त्यांनी दिलेला आहे तो आपण अगोदर बघूयात। बघा काय आहे तो प्रश्न। जर पुढील प्राप्तांकांचा मध्य हा 20.2 आहे तर p ची किंमत काढा। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, p ची किंमत काढायची आहे। पहिली जी लाईन आहे ती xi ची आहे, दुसरी जी लाईन आहे ती fi ची आहे। ओके, आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता xi आणि fi आपल्याला काढण्यासाठी आपल्याला हा टेबल एक ड्रॉ करावा लागेल। पहिले जो रो आहे कॉलम म्हणून आपण त्याला तो xi चा आहे, दुसरा कॉलम आहे तो fi चा आहे आणि xi fi म्हणजे काय आहे तर या दोघींचा गुणाकार जो असतो तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो। ठीक आहे, तर 10 गुणिले 6 केले तर 10 × 60 येतं। या ठिकाणी 60 लिहा। 15 किती असतात तर 20 असतात, म्हणजे 120 असते। 20 गुणिले p म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा तर 20 p येणार आहे। ठीक आहे, 25 गुणिले 10 म्हणजे किती, 25 च्या पुढे फक्त 1 लिहा म्हणजे 250 आणि 30 गुणिले 10 म्हणजे 6 त्रिक 18 म्हणजे 180। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, fi आणि xi या कॉलमच्या खाली बघा आपल्याला आता समेशन fi करायचं आहे। समेशन fi म्हणजे काय बघा तर या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। ठीक आहे, आता p वगळता बाकी सगळ्या संख्यांची जी बेरीज आहे ती 30 असते आणि अधिक p फक्त आपल्याला लिहायचं आहे। आता बघा अधिक p का बरा, p का तर या ठिकाणी बघा p ची किंमत आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे आपण p आहे तसंच ठेवायचं आहे आणि बाकीच्या सर्व संख्यांची बेरीज ही 30 येते आणि अधिक p फक्त लिहायचं आहे। त्यानंतर पुन्हा आता ह्यांची सुद्धा आपण काय करूया, बेरीज करूया, म्हणजे समेशन fi xi बरोबर समेशन fi x म्हणजे काय तर सर्वांची आपल्याला बेरीज करायची। तर 20p वगळता बाकी सगळ्यांची बेरीज किती येते तर ती 610 येते आणि अधिक 20p जे आहे ते आपण आहे तसेच ठेवणार आहोत। इथपर्यंत कळलं तुम्हाला? ओके, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा तर मध्य काय आहे तो काढायचा आहे। तर मध्याचं सूत्र काय आहे बघा, या ठिकाणी जर समेशन हे असेल तर मध्याचं सूत्र काय असतं तर मध्य म्हणजेच x डॅश बरोबर या ठिकाणी बघा अंशस्थानी काय येईल बघा तर समेशन fi xi येईल आणि छेद समेशन fi येतं। ठीक आहे, हा फॉर्म्युला असतो या ठिकाणी मध्याचा। तर आता समेशन fi x किती आहे बघा तर ते आहे 610 अधिक 20p आहे आणि समेशन xi किती आहे बघा, fi किती आहे तर 30 अधिक p आहे। ओके, आणि मध्य जो दिलेला आहे बघा त्यांनी वरती याचे तुम्ही प्रश्नामध्ये बघू शकता, मध्य जो आहे तो 20 या ठिकाणी बघा मध्य हा 20.2 आहे। त्याच्यामुळे आपण काय करायचं, या ठिकाणी मध्य आहे तो 20.2 लिहून घेऊया, 20.2। ठीक आहे, आता आपण काय करूया तर बघा हे आता आपण सॉल्व करूया। आता हे जे आता आपल्याला काय करायचं आहे यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे। अगोदर 610 अधिक 20p एका ठिकाणी आपण लिहून घेऊया आणि हे जे 20.2 आहेत गुणिले काय करणार आहोत आपण 30 अधिक p करणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला कळण्यासाठी मी डिटेलमध्ये दिलेलं आहे। आता 610 अधिक 20p बरोबर आता हे 20.2 गुणिले 30 जर केले तर यांचा गुणाकार हा 606 येतो आणि अधिक 20.2 गुणिले जर आपण p केलं तर ते किती येईल बघा तर 20.2 गुणिले p येईल। ठीक आहे, हा फक्त सिंगल p आहे त्याच्यामुळे याला जरी 20.2 गुणलं तरी 20.2 गुणिले p हे होणार आहे। ठीक आहे, ओके, मग आता आपण काय करूया बघा तर आता बघा या ठिकाणी p जिथे आहे। ठीक आहे, आता हे दोन नंबर झाले आणि या ठिकाणी या दोन्ही या संख्येला p न गुणला आहे आणि या संख्येला p न गुणलेला आहे। ठीक आहे, मग आपण आता काय करूया बघा हे 20p जे आहे ठीक आहे ते आपण आता इथे लिहूया 20.2p यातून वजा काय करायचं आहे तर 20p वजा करायचा आहे। ओके, आणि हे जे 610 आहे ह्या 610 आणि हे काय करायचं आहे अधिक करायचं आहे, म्हणजे 610 अधिक 606 करायचं आहे आपल्याला। ओके, आता याच्यावरून आपण काय करू शकता बघा 20.2 मधून 20 जर गेले तर याच्यातून किती राहते बघा, तर बघा यांची आपण त्या ठिकाणी वजाबाकी मी तुम्हाला करून दाखवते। 20.2 वजा 20, आता इथं काय नाही त्याच्यामुळे पॉईंट आपण 0 घेऊया
आता हे 20 गेले म्हणजे तर राहिला किती 0.2 म्हणजे यांचे वजाबाकी किती येते बघा 0.2 पी येते. आता या ठिकाणी बघा 610 अधिक नाही या ठिकाणी हे वजा आहे. ठीक आहे, या ठिकाणी मिळते 610 वजा 606 आहे. ठीक आहे, मग 610 वजा 606 किती आले उत्तर तर 4 येतं. ठीक आहे, म्हणजेच आपण पीची किंमत काढू शकतो. पी बरोबर 4 अंशस्थानी आहे तशीच ठेवूया आणि 0.2 का असल्यामुळे गुणिले असल्यामुळे ते छेदस्थानी झालं म्हणजे 0.2. ओके, आता आपण याच्यावरून पीची व्हॅल्यू काढू शकतो. पी बरोबर आता बघा 0.2 आहे. आता पॉईंट नंतर एक संख्या आहे त्याच्यामुळे आता इथला हा पॉईंट जाण्यासाठी आपण 4च्या पुढे एक शून्य वाढवणार आहोत. बघा लक्षात ठेवा, पॉईंटच्या पुढे एक संख्या आहे त्याच्यामुळे 4च्या पुढे आपण एकच शून्य वाढवल्यामुळे खालचं जे दशांश चिन्ह आहे ते निघून जाईल. म्हणजे या ठिकाणी बघा 4च्या पुढे एक शून्य घेऊया 40 आणि या ठिकाणी 2 राहतील. कळालं तुम्हाला? ओके, म्हणजे जर याचा जर आपण भागाकार केला तर तो किती येतो बघा 20 येतो. म्हणजे पीची किंमत किती मिळाली आपल्याला तर ती 20 मिळालेली आहे. म्हणजे शेवटी तुम्ही लिहू शकता पीची किंमत किती आहे बघा तर पीची किंमत ही 20 आहे. ओके, अशा पद्धतीने ते आपल्याला सोडवायचं आहे. ओके, आता 6वा प्रश्न काय दिला आहे ते आपण लगेचच बघूयात. तर बघा 6वा प्रश्न त्याने आपल्याला काय विचारला आहे. मॉडेल हायस्कूल नांदपूर येथील इयत्ता 9वीच्या 68 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत गणितात 80 पैकी मिळवलेले गुण पुढे दिलेले आहेत. ओके, मग अशा पद्धतीने बघा काय केलेलं आहे त्यांनी तर त्यांना 80 पैकी हे सर्व मार्क आहेत ते मुलांना गणितात मिळालेले आहेत. आता बघा त्यांनी इथं आपल्याला कळते की 80 पैकी म्हणजेच आपला जे या ठिकाणी बघा त्यांनी वर्ग दिलेला आहे बघा 30 ते 40 म्हणजे आपण ते कुठपर्यंत कंटिन्यू करणार आहोत बघा 80 ते 90पर्यंत आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, इथं आपल्याला ते क्लिअरली आपल्याला दिसते. तर हे जे ते मार्क त्यांनी आपल्याला दिलेले आहे ते गणिताचे आहेत आणि आपल्याला वर्ग कसे घ्यायचे आहेत बघा तर ते 30 ते 40 40 ते 50. ओके, असे वर्ग घेऊन वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा आणि त्या सारणीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता अगोदर आपण एक सारणी तयार करूया आणि मग त्यांनी जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत 3 प्रश्न विचारलेले आहेत त्याचीसुद्धा आपण उत्तरं लगेचच आपण बघणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ती इष्ट संचित वारंवारता सारणी अशी करायची आहे. सुरुवातीचा वर्ग 30 ते 40 घ्यायचा आहे आणि आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं आहे बघा तर ते 80 ते 90पर्यंत घ्यायचं आहे. आपल्याला तळाच्या खुणा काढायच्या आहेत वारंवारता आणि मग संचित वारंवारतापेक्षा कमी काढायच्या आहे. आता बघा तळाच्या खुणा आपण काढूया. आता सुरुवातीला ज्यांना माहिती आहे कसं काढायचं त्यांनी पटकन काढू घ्या. ज्यांनी आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघते त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा तळाच्या खुणा कशा काढायच्या ते सांगते. ओके, तर बघा सुरुवातीला आहे 70 आपण 2-2 घेऊया म्हणजे आपलं पटकन होईल. 70 आणि 50 आपण बघूया. आता 70 जे आहे बघा ते इथं सुद्धा आणि इथं सुद्धा आपण या ठिकाणी घेऊया 70. त्यानंतर 50 आहे म्हटल्यावरती ते या ठिकाणी येईल. त्यानंतर बघा 70-50 आपल्याला झालेलं आहे ते डॅश करा. त्यानंतर 60 आणि 66 बघूया. 60 आहे ते या ठिकाणी घेऊया 66 ते याच ठिकाणी येईल. 60-66 झालेलं आहे आपलं. 45 आणि 46 आता आपण बघूया. 45 आणि 46 म्हणजे या वर्गात येईल 40 ते 50 या वर्गात येईल ते 45 आणि 46 झालं. आता 38 आणि 30 बघूया. 38 आणि 30 ओके 30 ते 40 या वर्गामध्ये येईल. ओके, 38 आणि 30 ठीक आहे. 38 आणि 30 आपलं झालेलं आहे. आता 40 आणि 47 बघूया. 40 आहे त्या वर्गामध्ये 47सुद्धा या वर्गामध्येच येईल ते 40 आणि 47 झालं. आता 56 आणि 68 आपण बघूया. 56 आणि 68 56 ते या वर्गामध्ये येईल 68 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. 56-68 झालेलं आहे आपलं. आता आपण 80 आणि 79 बघूया. 80 या वर्गामध्ये येईल आणि 79 आहे ते 70 ते 80 या वर्गामध्ये येईल. 80-79 झाला. आता 39 आणि 43 बघूया. 39 या वर्गामध्ये येईल आणि 43 जे आहे ते या वर्गामध्ये येईल आपलं. 39-43 झाला. आता 57 आणि 61 आपण बघूयात. 57 आणि 61 57 आहे ते या वर्गामध्ये येईल आणि 61 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. 57-61 झाला. आता 51 आणि 32 बघूया आपण. 51 या वर्गामध्ये येईल आणि कोणता आहे 32 आहे बघा ते या वर्गामध्ये येईल. 51-32 झाला. आता 42 आणि 43 आपण बघूया. 42 आणि 43 या वर्गामध्ये 43सुद्धा याच वर्गामध्ये येईल. 42-43 75 आणि 43 बघूया. 75 जे आहे
ते या वर्गातील आणि 43 जे आहे ते या वर्गातील. 75 43 झाला. आता 36 37 बघूया. 36 आणि 37. 36 या वर्गामध्ये येईल आणि 37 ना, ओके, ते सुद्धा याच वर्गात येईल. तर 36 37 झाला. आता 61 71 बघूया. 61 या वर्गामध्ये, 71 या वर्गामध्ये येईल. 32 आणि 40 बघूया आपण. 32 या वर्गामध्ये आणि 40 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. 32 40 झाला. आता 45 आणि 32 बघूया. 45 या वर्गामध्ये आणि 32 जे आहे ते या वरच्या वर्गामध्ये येईल. 45 32 झाला. आता 36 आणि 42 बघूया. 36 वरच्या वर्गामध्ये येईल. 36 आणि 42 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. म्हणजे 36 आणि 42 झालेलं आहे. आता 43 आणि 55 बघूया. 43 जे आहे ते या वर्गामध्ये येईल आणि 55 जे आहे ते बघा 60 ते 50 ते 60 या वर्गामध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे 43 आणि 55 झालेलं आहे. आता आपण 56 ते 62 बघू. 56 62 बघूया. 56 या वर्गामध्ये आणि 62 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. 56 62 झालं. 66 आणि 72 बघूया. 66 आणि 72 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. 66 72 झालं. आता 73 आणि 78 आपण बघूया. 73 आणि 78. 73 आणि 78 एकाच वर्गामध्ये येतील. 73 78. 36 आणि 46 बघूया. 36 आहे ते या वर्गामध्ये येईल. 46 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. 36 46 झाले. आता 47 52 बघूया. 47 52. 47 या वर्गामध्ये, 52 या वर्गामध्ये येईल. 47 52. 68 आणि 78 बघा. आता 68 आणि 72, सॉरी 68 आणि 78 आहेत बघा. 78 आहे ते या वर्गामध्ये येईल. 68 78 झाले. आता 80 आणि 49. 80 या वर्गामध्ये येईल. या वर्गामध्ये येईल 80 आणि 49 जे आहे ते बघा या वर्गामध्ये येईल. 80 49 झाले. आता 59 आणि 69. 59 या वर्गामध्ये येईल आणि 69 जे आहेत बघा ते या वर्गामध्ये येईल. 59 69. 65 35. 65 आणि 35 या वरच्या वर्गामध्ये येईल. 65 35. 46 56. 46 जे आहे ते या वर्गामध्ये येईल आणि 56 जे आहे ते खालच्या वर्गामध्ये येईल. 46 56. आता 57 आणि 60. 57 जे आहे ते या वर्गामध्ये आलं बघा. 57 आणि 60 ह्या वर्गामध्ये येईल. 57 60. 36 आणि 37 वरच्या वर्गामध्ये 36 आणि 37 येणार आहे. 36 37 आपलं झालं. आता 45 आणि 42. 45 ओके, 45 म्हणजे इथं खाली येईल आणि 42 ते सुद्धा इथंच येईल. 45 42. 70 37 बघा. 70 या वर्गामध्ये येईल. 70 आणि 37 या वर्गामध्ये येईल. वरच्या वर्गामध्ये 70 37 झाले. आता 45 आणि 66 बघूया. 45 या वर्गामध्ये आणि 66 जो आहे तो या वर्गामध्ये येईल. म्हणजेच इथं बघा 45 66 झालं आणि शेवटचे दोन राहिले आहेत बघा 56 आणि 47. 56 जे आहे ते या वर्गामध्ये येईल आणि 47 जे आहे ते या वर्गामध्ये येईल. ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्या ताळ्याच्या खुणा ज्या आहेत त्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आता आपण त्याचं काय करूया, वारंवारता लिहूया. 5 5 10 आणि 4 14. याची वारंवारता आलेली आहे 14. 5 चौक 20. इथं वारंवारता आलेली आहे 20. त्यानंतर इथे काय ते आहे बघा 5 आणि 5 10 आणि 1 11. त्यानंतर इथे किती आहे बघा या ठिकाणी 12. 5 आणि 5 10 आणि 2 12 आलेले आहे. ओके, त्यानंतर इथे किती आलेलं आहे बघा 9. 5 आणि 4 9 आणि या ठिकाणी
2. ओके, म्हणजेच एकूण या ठिकाणी वारंवारता जी आहे ती कॅपिटल N बरोबर, तर ही सगळ्यांची बेरीज किती असणार आहे बघा, तर ती 68 असणार आहे आणि 68च येते. आता आपल्याला मेन मुद्दा म्हणजे संचित वारंवारतेपेक्षा कमी म्हणजे मी काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बेरीज करायची असते. सुरुवातीला काय करायचं आहे, पहिल्या 30 ते 40 या वर्गामध्ये जी वारंवारता त्यांनी दिलेली आहे ती आपल्याला आहे तशीच लिहायची आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये त्याच्या खालची वारंवारता मिळवत जायची आहे. म्हणजेच 14 मध्ये त्याच्या खालच्या वर्गातली वारंवारता आहे 20, ती मिळवायची आहे. आता 20 अधिक 14 अधिक 20 किती होतात, तर ते होतात 34. पुन्हा 34 आहे तसंच घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये याच्या पुढची वारंवारता घ्यायची आहे म्हणजेच 11. 34 अधिक 11 किती होतात बघा, तर 45 होतात. 45 आहे तसंच घ्यायचं आहे, 45 मध्ये ही वारंवारता ॲड करायची आहे. 45 अधिक 12 किती होतात बघा, तर 57 होतात. 57 आहे तसंच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे, 57 मध्ये 9 ॲड करायचं आहे आणि 57 अधिक 9 किती होतात बघा, तर ते 66 होतात. 66 अधिक 2 करायचं आहे आपल्याला. 66 अधिक 2 किती झाले बघा, 66 आणि 2 ते झाले 68. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपल्याला संचित वारंवारतापेक्षा कमी ही सारणी जी आहे ती अशी पूर्ण करायची. एवढं लक्षात ठेवा की फक्त आपल्याला वरच्या वारंवारतेमध्ये प्रत्येक वेळी खालची वारंवारता प्लस करायची, म्हणजेच त्याच्यामध्ये मिळवायची आहे. आणि अशा पद्धतीने हा कॉलम आपला तयार होतो. आता त्यांनी आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा आपण बघूयात. तर बघा त्यांनी आपल्याला हे 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे 80 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती. आता 80 पेक्षा कमी म्हटल्यावरती बघा 70 ते 80 या ग्रुपमध्ये तुम्ही बघायचं आहे. 70 ते 80 या ग्रुपमध्ये तुम्ही बघू शकता संचित वारंवारतेपेक्षा कमी 66 आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, तर 66 विद्यार्थ्यांना 80 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. 40 पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे तर बघा 30 ते 40 या वर्गामध्ये आपल्याला बघायचं आहे. उत्तर आहे 14, त्याच्यामुळे याचं उत्तर येणार आहे 14 विद्यार्थ्यांना 40 पेक्षा कमी गुण मिळाले. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 60 पेक्षा कमी म्हणल्यानंतर 50 ते 60 या वर्गामध्ये आपल्याला बघायचं आहे संख्या आहे 45. मग त्याच्यामुळे 45 विद्यार्थ्यांना 60 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत असे आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यातला 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. 7वा प्रश्न बघा, उदाहरण 6 मधील सामग्रीच्या आधारे 30 ते 40, 40 ते 50 असे वर्ग घेऊन खालच्या मर्यादेपेक्षा जास्त संचित वारंवारता सारणी तयार करा आणि त्या सारणीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरण 6 म्हणजे आता हा जो हे उदाहरण 6 आहे आणि हे कसं या ठिकाणी आपण हा टेबल तयार केला आणि ही सारणी आपल्याला वापरायची आहे. म्हणजे याच्यातले वर्ग, ताळ्याचे खूण आणि वारंवारता आपले सेम येणार आहे. फक्त हा जो टेबल आहे संचित वारंवारतापेक्षा कमी न करता आपल्याला पेक्षा जास्त करायचं आहे आणि त्याच्यावरती हे कोण आपल्याला त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते फक्त आपल्याला प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो कॉलम आहे, हा जो टेबल आहे तो आपण आहे तसंच लिहून करणार आहोत. पुन्हा आपल्याला ताळ्याची खुणा काढायची गरज नाही आहे, कारण हाच डाटा आपल्याला वापरायचा आहे. फक्त हा जो टेबल आहे तो आपण पुन्हा एकदा सोडूया. बाकीचे हे सगळं आहे ते पुन्हा एकदा नवीन टेबल आपल्याला तयार करावं लागेल. तर आता बघा अशा पद्धतीने तो टेबल आपण आहे तसंच कॉपी केलेला आहे आणि आता इथं हा जो टेबल आहे संचित वारंवारतापेक्षा जास्त किंवा तेवढेच असं आपण त्याला म्हणतो. हा आपल्याला जो टेबल आहे तो आता आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी बघा पेक्षा जास्त किंवा तेवढीशी संचित वारंवारता ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला काय करायचं, जो टोटल नंबर जो आहे म्हणजेच एकूण संचित वारंवारता जी आपण एकूण करतो ते सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच 68 आपण लिहिलेलं आहे. आता या एकूणमधून आपल्याला जी पहिली वारंवारता आहे ती वजा करायची आहे. म्हणजेच 68मधून 14 वजा केले तर उत्तर किती येतं बघा, 54 येतं. ठीक आहे, पुन्हा 54 आपल्याला आहे तसंच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे आणि 54मधून काय करायचं आहे 14च्या खालची आहे वारंवारता ती आहे 20, मग ती 20 वजा करायची आहे. 54 वजा 20 जर आपण केले तर उत्तर येतं 34. ठीक आहे, असं एकाखाली एक असं वजा करत जायचं आहे. 34 आहे तसंच येणार. 34मधून आता 20 झालं तर 11 वजा करूया. 34मधून 11 गेले किती राहिले बघा, 23 राहिले. मग 23मधून आपण काय वजा करायचं आहे, आता 12 वजा करायचं आहे. 23मधून 12 गेले किती राहिले बघा, 11 राहिले. ओके, आणि 11मधून आता आपल्याला 12 केले, आता आपण 9 वजा करूया.
तर 11मधून 9 गेले, किती राहिले बघा, तर ते 2 राहिले. ठीक आहे. आणि संचित वारंवारतेपेक्षा जास्त किंवा तेवढीच करत असताना हा जो शेवटचा जो कॉलम आहे तो नेहमी आपला राहतच असतो. एवढं फक्त हा जो शेवटचा कॉलम आपला राहिला तर समजा ही आपली काय आहे, हा टेबल आपला बरोबर आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला हा संचित वारंवारतेपेक्षा जास्त किंवा तेवढेच हे सारणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचे होते. तर त्यांनी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा आपण काय आहेत ते बघूयात. तर बघा हे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे 70 किंवा 70पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी किती. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 70 ते 80 या ग्रुपमध्ये 70 ते 80 ग्रुपमध्ये बघा उत्तर आहे 11. मग त्याच्यामुळे 70 किंवा 70पेक्षा जास्त गुण मिळवणारे हे 11 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे 70 ते 80 या वर्गामध्ये तुम्हाला संचित वारंवारतेपेक्षा जास्त किंवा तेवढेच ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर बघायचं आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे 30 किंवा 30पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत. तर आता 30 किंवा 30पेक्षा जास्त म्हणजे 30 ते 40 या वर्गामध्ये तुम्हाला बघायचं आहे. उत्तर आहे 68 आणि त्याच्यामुळे 30 किंवा 30पेक्षा जास्त गुण मिळवणारे हे 68 विद्यार्थी आहेत. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आता याच्यात शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा त्याने आपल्याला 8वा प्रश्न काय विचारला आहे, पुढील 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. आणि त्यांनी जे प्राप्तांक दिलेले आहेत ते ऑलरेडी चढत्या क्रमात आहेत, आपल्याला पुन्हा चढत्या क्रमाने लिहायची गरज नाही आहे. तर याचा मध्यक 53 आहे. यावरून एक्सची किंमत काढा, तसेच दिलेल्या सामग्रीचा मध्य व बहुलक काढा. ओके. तर त्यांनी आपल्याला एकतर एक्सची किंमत काढायला सांगितलेलं आहे, मध्य काढायचं आहे आणि बहुलकसुद्धा काढायचं आहे. ओके. आता त्यांनी ऑलरेडी चढत्या क्रमाने सांगितल्यामुळे आपल्याला आता एन ही संख्या अगोदर काढावी लागेल. एन म्हणजेच एकूण संख्या किती आहेत ते अगोदर आपण आता काढूया. तर बघा पहिला प्रश्न पहिल्याचं आपण उत्तर लिहूया. 47 हे जे प्राप्तांक दिलेले आहेत ते टोटल किती प्राप्तांक आहेत बघा, हे चढत्या क्रमानं मांडलेले 10 प्राप्तांक आहेत. मग त्याच्यामुळे स्मॉल एनची किंमत किती असणार आहे, तर एकूण संख्या म्हणजेच आहे 10. ओके. आता 10 ही संख्या कशी आहे बघा, तर ती समसंख्या आहे. आता समसंख्या असते मग त्यावेळेला आपण मध्य कसं काढतो बघा, मध्य कसं काढतो तर ते बघा मध्यक चढत्या क्रमातील n/2 व n/2 अधिक 1 या 2 प्राप्तांकांची हे सरासरी असते. आता या ठिकाणी n किती आहे बघा, तर 10 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो n म्हणजे 10, तर 10/2 म्हणजेच किती आले बघा, 10/2 म्हणजेच हे 5 आले. ओके. म्हणजेच बघा ती 5वी संख्या असेल. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणीच मी लिहिते n/2 अधिक 1 म्हणजेच काय, तर ही 10/2 आपलं उत्तर आलेलं आहे ते 5 आणि अधिक 1 म्हणजेच किती बघा, तर ती 6वी संख्या आहे. किती आहे बघा, तर ती 6वी संख्या आहे. म्हणजेच 5वी संख्या आणि 6वी संख्या. तर आता याच्यामध्ये बघूया 5वी संख्या कोणती आहे बघा, तर या ठिकाणी ही 5वी संख्या आहे आणि ही 6वी संख्या आहे. म्हणजेच 5वी संख्या x आणि 6वी संख्या x+2 आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, त्यांची बेरीज करायची आहे आणि छेद काय करायचं आहे, 2 करायचा आहे. मध्य किती आहे बघा, त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो आहे 53. मग त्याच्यामुळे 53 बरोबर हे जे 2 संख्या काढलेल्या आहेत त्यांचा आपल्याला सरासरी काढायचा आहे. पहिली संख्या x, दुसरी संख्या x+2 आणि छेद काय करायचं आहे आपल्याला, 2 करायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी 53 बरोबर x अधिक x किती येतात बघा, तर ते 2x येतात अधिक 2/2. ओके. आता काय करणार आहोत, 2/2 53 अंशस्थानी म्हणजे याचा काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. ओके. मग त्याच्यामुळे बघा 53 गुणिले 2 बरोबर 2x अधिक 2. ठीक आहे. म्हणजेच बघा 53 गुणिले 2 जर आपण केले तर ते किती येतात, 106 येतात. ओके. आणि हे 2x अधिक 2 आपण तसेच ठेवूया. ओके. आता 106 हे 2 अधिक आहेत, पलीकडे गेल्यावरती काय होणार, वजा होणार. म्हणजेच -2 बरोबर काय येणार आहेत, 2x येतील. ठीक आहे. 106 मधून 2 गेले तर किती राहिले, 104 राहिले. ओके. 104 आणि बरोबर 2x. आता एक्सची किंमत काढायची म्हणल्यावरती काय करणार आहोत, 104/2 करूया बरोबर x. आता 104/2 जर आपण केलं तर किती बघा, बे की बे 5 आणि 2 4 म्हणजेच या ठिकाणी एक्सची किंमत आपल्याला किती मिळते बघा, तर 52 मिळते. एक्सची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, तर ती 52 मिळालेली आहे. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही लिहू शकता एक्सची किंमत ही 52 आहे. एक्सची किंमत 52 आहे.
ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे ते बघूया. आता जे काही त्यांनी प्राप्तांक दिलेले आहेत ते अगोदर आपण लिहूया. प्राप्तांक पुढील प्रमाणे आहेत. म्हणजेच काय आहेत बघा. आता ते जे त्यांनी प्राप्तांक दिलेले आहेत ते अगोदर आपण लिहून घेऊया. 45, 47, 50, 52. आता या ठिकाणी बघा इथं जो x होतो, xची किंमत आपण किती काढलेली आहे बघा, 52 काढले. त्याच्यामुळे 52 आहे तसंच लिहायचं आहे. आणि पुढची जी संख्या आहे ती x अधिक 2 म्हणजेच 52 अधिक 2 किती झाले बघा, तर ते झाले 54. त्याच्यामुळे तो 54 येईल. आणि पुढचे 60, 62, 63 आणि 74 हे नवीन प्राप्तांकात आपल्याला लिहायचे आहेत. कळलं, कारण का xची किंमत आपल्याला मिळाली आहे त्यानुसार याच्यामध्ये आता xची किंमत आपल्याला ठेवायची आहे. ओके. आता प्राप्तांकांची या ठिकाणी संख्या किती आहे, किती आहे बघा, तरीसुद्धा प्राप्तांकांची संख्या ही 10च आहे. ठीक आहे. xची जरी किंमत ॲड केली तरीसुद्धा प्राप्तांकांची संख्या ही 10 आहे. आता आपण काय काढणार आहोत, त्याच्यावरून आपण आता मध्य काढणार आहोत. तर बघा मध्य म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज आणि छेद एकूण प्राप्तांक. आता बघा सर्व प्राप्तांक म्हणजे जे आपण जे नवीन जे xची किंमत ॲड करून जे आपण प्राप्तांक लिहिलेले आहेत ते सर्व प्राप्तांक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे जे 10 आहेत ना प्राप्तांक ते सगळे आपल्याला 10चे 10 प्राप्तांक या ठिकाणी लिहायचे आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे. आणि छेद जेवढे नंबर आहेत, किती नंबर आहेत ते वरचे सगळे, तर ते 10 आहेत त्याच्यामुळे छेद आपल्याला 10 करायचा आहे. आता त्या वरच्या सर्व अंकांची बेरीज किती येते बघा, तर ती 559 येते. 559 छेद 10 येते. ठीक आहे. आता भागाकार करत बसणार आहे का, तर नाही, 0 आहे त्याच्यामुळे 9च्या अलीकडे फक्त 1 पॉईंट दिला तर आपला भागाकार जो आहे तो कंप्लीट होतो, म्हणजेच 55.2. म्हणजे मध्य हा किती आला, तर 55.9 हा तुमचा मध्य आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही उत्तर लिहू शकता, दिलेल्या सामग्रीचा मध्य हा किती आहे बघा, तर 55.9 आहे. ओके. अशा पद्धतीने ते आपल्याला लिहायचं आहे. पटपट काढते त्याच्यामुळे अक्षर थोडंसं माझं मी पटपट काढते जरा. ओके. तर चला आता तिसरं त्यातला विचारलं आहे बघा, त्याने आपल्याला बहुलक विचारलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, प्राप्तांक जे आहे ते चढत्या क्रमाने मांडून घ्या. ओके. आता बहुलक काढत असताना प्राप्तांक जे आहे ते आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे असतात. आता त्यांनी जे आपल्याला प्राप्तांक दिलेले आहेत ते ऑलरेडी चढत्याच क्रमात आहेत तरीसुद्धा आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी लिहूया की ते चढत्या क्रमाने आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे बघा आता हे आपण लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा कोणता नंबर रिपीट झालेला आहे, तर तो 52 हा नंबर रिपीट म्हणण्यापेक्षा तो जास्त आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे बघा या ठिकाणी लिहायचं आहे 52 या प्राप्तांकांची वारंवारता ही किती आहे बघा, 2 आहे. सर्वात जास्त असं आपण म्हणू शकतो ना, सर्वात जास्त म्हणजेच किती आहे बघा, तर म्हणजेच 2 आहे, म्हणजेच 2 आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो दिलेल्या सामग्रीचा बहुलक हा काय आहे, तर तो 52 आहे. जी संख्या सर्वात जास्त वेळेला रिपीट झालेली आहे ती काय आहे, त्या संख्येचा सामग्रीचं बहुलक आहे असे आपण म्हणू शकतो. ओके. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यामध्ये टोटल 3 प्रश्न होते, ते 3ही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि याच व्हिडिओसोबत आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 हा सुद्धा पूर्णपणे सोडवून झालेला आहे. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेसचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय.